कालही बैठक झाली आणि आज उद्यापासून विदर्भाचा दौरा ओबीसी संघटनेच्या सर्व नेत्यांना घेऊन आम्ही करणार आहोत। मुळात प्रश्न असा आहे की किती लोक येतील त्यापेक्षा ओबीसींचा आक्रोश मोठा आहे आणि हा JR काढून ओबीसीवर मोठा म्हणजे मोठं नुकसान ओबीसीचं या सरकारने केलं आहे। हे आता ओबीसी समाजाला कळून चुकलेलं आहे। मुळात दोन गोष्टी लक्षात घ्या की हैदराबाद गॅजेटेडचा विषय काढून जर तो JR काढला आणि त्या JR मधले चौकशी अहवाल असं एक फॉर्म काढलेला आहे, त्यामधून तर सरळ सरळ सर्व मराठा समाज ओबीसी मध्ये येणार आहे। 58 लाख नोंदी सापडल्याच्या गोष्टी सांगतायत, तर म्हणजे 58 लाखही मराठा आता ओबीसी मध्ये येईल, कोणीही मराठा शिल्लक राहणार नाही। आणि अशा स्थितीत एखादा मोठा समाज ज्यावेळेस ओबीसी मध्ये येतो तर हा संविधानिक अधिकार प्राप्त झालेला हा ओबीसी समाजाच्या अधिकाराचा आणि हक्कामध्ये शिरकावच आहे। त्यामुळे हा एवढा मोठा समाज जर पक्ष या ओबीसी मध्ये आल्यानंतर ह्या समाजाचं कुठे काही स्थान राहणार नाही। हा कुठेही नोकरीमध्ये दिसणार नाही, राजकारणात दिसणार नाही आणि यांचे शैक्षणिक क्षेत्रात दिसणार नाही। याचं प्रचंड नुकसान होईल आणि पहिलेच खाणारी दोन तोंड उपाशी आहेत आणि परत पुन्हा चार तोंड त्याच्यामध्ये आली आणि तर मग कोणालाही पोटभर खायला मिळणार नाही आणि बळी तो कान पे जिसके हात में लाठी उसकी भैंस हा मोठा समाज जर आला तर मग या गरीब ओबीसी समाजाचं काय